स्क्रीन दिसते ना रे? येस. ओके. ठीक आहे. तर मी म्हटलं तो एरर आपल्याला येऊ शकते, तर ती एरर काय बघा, कंपाऊंड क्लास नेम्स नॉट परमिटेड एरर. आता ह्या सगळ्या ना, एक काम करायचं की जेवढ्या तुम्हाला आता मध्ये एरर्स येतात, पहिली आपल्याला आली नो सच, कुठली आली होती, नो सच एलिमेंट एक्सेप्शन आलं होतं आपल्याला. ठीक आहे. दुसरं आलं हे आपल्याला एक्सेप्शन, इनव्हॅलिड सिलेक्टर एक्सेप्शन. नीट बघा एक्सेप्शनची नावं, हे सगळ्यांनी नोट करून ठेवा, कारण हा एक क्वेश्चन ठरलेला क्वेश्चन असतो की आतापर्यंत तुम्ही सेलेनियमचे हे केल्यात त्याच्यामधले तुम्हाला कुठले कुठले एक्सेप्शन्स आले. तर हे कुठले तरी इंटरव्ह्यू म्हणजे गुगलवर सर्च करून ते घेण्यापेक्षा जे आपल्याला माहित नाहीत, तुम्ही ऍक्च्युली जे जे एक्सेप्शन तुम्हाला आता येतात ते तुम्हाला एक्झॅक्टली कळतील ते काय येतात. तर पहिलं आपल्याला ते आलं, दुसरं हे आलं, आणि मग त्याच्या आतमध्ये काय होतं, कंपाऊंड क्लास नेम नॉट परमिटेड. हे कधी येतं, इनव्हॅलिड सिलेक्टर एक्सेप्शन कधी येतं. तर या सगळ्या एक्सेप्शनची एक लिस्ट बनवून ठेवा. म्हणजे जेवढे जेवढे एक्सेप्शन्स आणि नवीन तुम्हाला वाटेल की आता नवीन कुठलं तरी आज बघितलं, त्या सगळ्यांची एक लिस्ट बनवून ठेवायची, आपल्याला स्वतः एक्सपिरियन्स आलेले. तर असं जेव्हा कराल तेव्हा मग तुम्हाला ते फ्रेमवर्कवर तुम्हाला दाखवायचं काम. तर त्याच्यामुळे हे एक्सेप्शन्स की 8-10 एक्सेप्शन तुमच्याकडे पाहिजेत सांगायला की एवढे एक्सेप्शन थ्रू मी गेलेलो आहे आणि ते काय येतात. ठीक आहे. पहिले तर आपण बघितलं नो सच एलिमेंट की ते मिळालं नाही त्याला एक्सेप्शन. आता हे दुसरं जे आहे ना, ते कशामुळे आलं, तर आपला जो हा क्लास नेम आहे ना, आपण जो लिहिलं घेतलं होतं, ते या क्लास नेम मध्ये स्पेस आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे अशा वेळेला तो त्याला दोन क्लास म्हणून पकडतो, क्लास वन क्लास टू. तर त्याच्यामुळे त्याला अशा क्लासेस सोबत डील नाही करता येत. जेव्हा तुम्ही क्लास नेम देता तेव्हा मग ते विदाऊट स्पेस असलेला क्लास तिथे पाहिजे. मग ठीक आहे, तर याला कसं डील करायचं ते आपण बघू. त्याच्यामध्ये मग ते वीज आपण बघू. अं, आता आता त्याच्यात नको जाऊया. आता तुम्हाला फक्त आपल्याला युनिक तसा क्लास इथे नाही मिळाला. तसा मिळाला तर तुम्हाला कळलं असतं की ते फाइंड झालं असतं. ठीक आहे. त्यामुळे आता आपण काय करू, तात्पुरतं अं, जे हे वेब एलिमेंट आहे आपलं, तर त्याला आपण दुसऱ्या कुठल्या तरी यांनी आयडेंटिफाय करू. ठीक आहे. कारण क्लास नेम मध्ये स्पेस येते. तर एखादा असं क्लास नेम जर असेल की ज्याच्यात विदाऊट स्पेस आहे आणि ते जर आपण दिलं तर हा टॅग रन होईल, म्हणजे हा कोड रन होईल. ठीक आहे. आणि याच्या अल्टरनेटिव्ह मेथड्स आहेत ते आपण बघू. ते आता त्या कॉम्प्लेक्सिटी आता नको जायला. आता आपण लोकेटर्स बघतोय. ठीक आहे. तर आता आपण काय करू, या वेब एलिमेंट मध्ये कुठे गेला, लॉग इन, इन्स्पेक्ट. हा, तर बाकीचा कुठला तरी एक टॅग आपण वापरू शकतो याचा, सध्या तात्पुरता. तर सध्या आपण आयडी टॅग पण वापरू शकतो किंवा नेम टॅग पण वापरू शकतो. तर सध्या लॉग इन बटन, तर वरती जर नेम कॉपी केलेला मला वाटते नेमचाच असेल, आपल्याला नेम टॅगच ठेवू आपण. ठीक आहे. इथे तात्पुरतं आपल्याला आता पुढे जायचं आहे पुढच्या स्क्रीनवर, कारण मला तुम्हाला लिंक टेस्ट जे दाखवायचंय ते पुढल्या स्क्रीनवर आहे. त्यामुळे आपल्याला पुढल्या स्क्रीनवर तर गेलं पाहिजे. त्यामुळे ते जाण्यासाठी लॉग इन बटनवर तर क्लिक झालं पाहिजे. बरोबर. आणि लॉग इन बटनवर क्लिक झालं पाहिजे. त्यामुळे आता या क्लास नेमवर आपल्याला सध्या नंतर बघू याला. सध्या आपण नेम टॅग वापरला आणि लॉग इन बटन वापरलं. ठीक आहे. आणि लॉग इन बटन मी काय केलं, इथं जे लॉग इन बटन नावाचं हे वेब एलिमेंट होतं हे घेतलं. आणि आता नीट बघा, इथे तुम्हाला सेंड कीज वापरून नाही चालणार. कारण सेंड कीज ऍक्सेप्ट करायला तुमच्याकडे काय लागतं असायला, सेंड की सेंड कीज ऍक्सेप्ट करण्यासाठी इनपुट बॉक्स असणं गरजेचं आहे. सेंड करता तर घ्यायला कोणतरी पाहिजे ना इनपुट. लॉग इन कडे घेण्याची क्षमता नाहीये, त्याच्यामुळे सेंड की याच्यावर टाकून काही उपयोग नाही होणार. कळतंय. की पाठवायला याच्यात नाही. त्यामुळे लॉग इन बटन ही मी जसं आधी म्हणालो होतो, प्रत्येक वेब एलिमेंट नुसार त्याची एक्सपेक्टेड ऍक्शन असणार. ज्याची जशी भाषा आहे त्याला तशा भाषेत बोलायचंय. बरोबर. त्यामुळे ह्याला काय, ते म्हणतो की मी इनपुट बॉक्स आहे, मला तुम्ही व्हॅल्यू द्या. तो द्या म्हणतोय, मग आपण त्याला द्यायचं. हा काय म्हणतोय की मी बटन आहे, मला व्हॅल्यू देण्याचं नाही, तर माझ्यावर तुम्ही क्लिक करा. म्हणतोय मला तुम्ही क्लिक करू शकता, बाकी माझ्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही. एकच गोष्ट तुम्ही माझ्यावर करू शकता, मी बटन आहे, क्लिक करा मला. त्यासाठी बनलोय मी. मग आपण त्याला जर क्लिक करण्यापेक्षा आपण त्याच्यावर क्लिक करायची. मग त्याच्यासाठी ची मेथड वेगळी आहे. त्याच्यासाठी सेनकीज मेथड येणार नाही. हे कळते ना सगळ्यांना की वेब एलिमेंट कुठलं आहे,
त्याच्यावर मेथड डिपेंड्स आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर जर तुम्ही डॉट केलं, तुम्हाला दाखवताना सगळेच दाखवणार मेथड. म्हणजे अं, तुम्ही असं नका म्हणू की हे वेब एलिमेंट आहे म्हणून ते दाखवताना सेंड कीज नाही दाखवणार. ते दाखवताना त्याला वेब एलिमेंट क्लासच्या सगळ्या मेथड दाखवणार. पण आपण आपला कॉमन सेन्स पाहिजे की बाबा लॉग इन बटन आहे त्याच्यावर सेंड कीज वापरून काय उपयोग आहे. हा कॉमन सेन्स आपल्याकडे पाहिजे. बरोबर आहे ना. तर तुम्ही म्हणणार अरे मग त्याला कळत नाही का तू लॉग इन बटन दिलंय तर मग त्यांनी सेंड कीज मेथडच कशी दिली पाहिजे. हे कोण म्हणेल? ज्याला जावा कळत नाही तो म्हणेल. ज्याला जावा माहिती आहे त्याला कळणार की मी लॉग इन बटन काय केलंय तर वेब एलिमेंट क्लासचा ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली वेब एलिमेंट क्लासचे जेवढे मेथड आहेत ते सगळे त्याला ऍक्सेसिबल असणार ऑब्जेक्ट डॉट वापरल्या की. त्याच्यामुळे कुठली वापरायची ही फंक्शनॅलिटी त्यांनी आपल्याला 1760 देऊन ठेवली आहेत. आपल्यावर उपकार केलेत. त्याच्यातली कुठली वापरायची ते आपलं लॉजिक आपल्या गरजेनुसार आपण शोधायचंय. आपण असं नाही म्हणायचं मला तीनच लागतात तर तीनच दे. बाकीच्यांना तर लागतात ना दुसऱ्या. त्यामुळे आपण हा कॉमन सेन्स आपला वापरायचा की बटन बघायचं म्हणजे एलिमेंट बघायचं आणि मग आपण ठरवायचं. मग इथे बघा इथे तुम्हाला क्लिक नावाची मेथड आहे. ती वापरा. हं? आणि सेमीकोलन करा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग थोड्या वेळ थांबू. म्हणजे आता इथे मी एक्सपेक्ट करतोय की कंट्रोल दुसऱ्या पेजवर जाईल. हं? मग थोड्या वेळ 7 सेकंद थांबलो आणि मग परत मग ड्रायव्हर आपण क्विट करू. ठीक आहे. सेव्ह केलं मी आणि रन केलं. सॉरी दुसऱ्या पेजवर जाणार नाही कारण एरर येईल. पण व्हॅलिड टाकलेच नाही ना रे. पण प्रूव्ह झालं की लॉग वर क्लिक केलं कारण त्यांनी ती एरर दिली आपल्याला बघा. त्यामुळे लॉग इन बटनवर क्लिक झालं हे प्रूव्ह झालं. आता आपण काय करू? व्हॅलिड वाले टाकू. म्हणजे आपण दुसऱ्या पेजवर जाऊ. यासाठी ऍक्च्युली आपण डेमो साईट घेतली म्हणजे आपल्याला हे व्हॅलिड वाले जे आहेत ते टाकता येतील. तर आता हे स्टँडर्ड युजर टाकू इथे. बघा आता फक्त मी इथे हे युजर नेम बदलतोय. सॉरी सॉरी सॉरी, कंट्रोल झेड. इथे नाही बदलायचे, सेंड कीज मध्ये बदलायचे. तो तर लोकेटर आहे इथपर्यंत पोहोचलो. आणि मग काय पाठवायचं इथे युजर नेम? तर स्टँडर्ड युजर पाठवायचे. आणि पासवर्ड कुठला व्हॅलिड पासवर्ड आहे? हा सिक्रेट सॉस नावाचा आहे तो इथे पाठवायचा. ठीक आहे. कंट्रोल एस. आता मी एक्सपेक्ट करतोय की मी दुसऱ्या पेजवर जाईन ना बघू. सिंटॅक्स एरर, सिंटॅक्स एरर. सेमीकॉलन काहीतरी मिस झालं. आपण आता टाईप करताना काहीतरी खोडलं गेले आपल्याकडनं. बघा कोणाच्या पटकन लक्षात येते का? कोड तर सेम होता आपला. ठीक आहे. जाऊ आपण कुठल्या नंबर लाईनला झाली. हा, क्लिकला सेमिकोलॉन. सेमीकॉलन आपला गेला इथनं. सेव्ह केला मी, मिनिमाइज केला आणि रन केला. झालं. आलो दुसऱ्या पेजवर. ते जरा क्विक झालं. आपण मध्ये वेट टाकले असते तर तुम्हाला बघायला मिळालं असतं. आणि दुसऱ्या पेजवर 7 सेकंद थांबून बंद केलं त्यांनी. म्हणजे आता आपलं टार्गेट अचीव झालं. आपल्याला जे पाहिजे होतं दुसऱ्या पेजवर ते आपल्याला मिळालं. आता आपल्याला दुसऱ्या पेजवर जरा लिंक्स वगैरे आहेत. तर त्या आपण लिंक टेक्स्ट आणि पार्शल लिंक टेक्स्ट आणि ते वगैरे आपण बघू शकतो. अं, एक मिनिट हा. पहिलं तर आपण क्विट जरा काढू किंवा इथून जाऊ पुढे स्टँडर्ड युजर नेम आणि पासवर्ड टाकून. का तुम्ही थांबवल्या होणार आहे का? हॅलो. असं करणार आहे कधी? कोणाचं तरी म्यूट अनम्यूट झाली तर काही बघा जरा म्यूट करा. पोरगी समोर. बाटलीतलं पाणी पडतंय. हम्म, ठीक आहे. तर आता बघा आपण दुसऱ्या पेजवर आलो. तर आता इथल्या पेजवर आल्यावर मग इथे लिंक्स आहेत. तर लिंक म्हणजे बघा आता इथे असं काहीतरी की ज्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की आणखीन कुठेतरी जाता. तर ती एक अशी लिंक असते की ज्याच्यामध्ये तुम्हाला दिलं तर ते कळेल तुम्हाला जर राईट क्लिक केल्यानंतर. ही लिंक आहे की नाही मला माहित नाही की नुसतं बटन आहे. तर लिंक कशी ओळखायची? तर त्याच्यामध्ये ए असतो. जो त्याचा जो टॅग असतो ना तो ए असतो.
ठीक आहे. तर इथे बघा, आता ह्याचा टॅग नेम काय आहे, तर ए आहे. ठीक आहे. तर याला म्हणतात टॅग नेम. तर आता आयडेंटिफाय बाय टॅग नेम जे आहे ते पण आपल्याला बघता येईल. ते एक राहिले ना आपल्या, अरे माझ्या लक्षात नाही आलं. इकडे बघा, हा एक राहिलाय आयडेंटिफाय टॅग नेम. तर तुम्ही फक्त टॅग नेम देऊन पण एखाद्याला आयडेंटिफाय करू शकता. ठीक आहे. पण त्या टॅग नेमचा धोका काय, तर त्याच्यामध्ये आता जर तुम्ही बघाल तर मी ए नावाचा एक टॅग दिला, तर ए म्हणजे जेवढ्या लिंक्स आहेत त्या सगळ्या लिंक्स त्यांनी त्या टॅग मध्ये असणाऱ्या लिंक्स मला दाखवल्या. त्यामुळे जेव्हा आता हा एक आहे टॅग आहे, जसं डिव हा एक टॅग आहे लिंक साठी. जेव्हा पण वेब लिंक किंवा कुठल्या लिंक्स असतात त्यासाठी ए नावाचा टॅग असतो. हम्म? तर मी फक्त टॅग नेम दिलं तर त्या टॅग मध्ये असणारे, जसं मी डिव टॅग दिलं फक्त, तर त्या डिव टॅग मध्ये असणारे जेवढे डिव टॅग वापरणारे एलिमेंट्स आहेत ते सगळे दिसतात. ठीक आहे. तर हे असं होईल. तर टॅगने मी तुम्हाला दाखवतो, पण थोडं पुढे बघू. कारण ते आपल्याला फाइंड एलिमेंट साठी वापरतो आपण, जास्त करून फाइंड एलिमेंटला नाही वापरत. तर ती फाइंड एलिमेंट्स मेथड मी इंट्रोड्यूस करणार आहे आता नेक्स्ट सेशनला. तेव्हा मी तुम्हाला टॅग नेम दाखवतो. आता आपण फक्त काय बघू, एखादी लिंकला करून बघू क्लिक आणि मग थांबू. अं, आता मी ते इन्स्पेक्ट केलं ह्या लिंकला. तर इथे जर तुम्ही बघाल तर लिंक टेक्स्ट, या लिंकचं टेक्स्ट काय आहे, तर हे बघा हे टेक्स्ट आहे त्याचं, सॉस लॅब बॅकपॅक. ठीक आहे. तर आपण काय करू, हे टेक्स्ट घेऊ, कॉपी. आता कॉपी करण्याचा अर्थ नाही, कारण आपल्याला तिथे बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. आणि हम्म, असंच करू. लिंकवर पण आपण क्लिकच करणार ना, त्याच्यामुळे क्लिक मेथड घेतो मी. लिंकला पण आपण सेंड की नाही करू शकत. तर आता इथे मी फक्त एक काय पण नाव देतो, रॅन्डम बॅग लिंक नाव देतो. हा, कारण बॅग कडे जाण्याची लिंक, बॅगच्या साईटवर जाण्याची लिंक, असं फॉर एक्झाम्पल मी समजतोय. आणि इथे मी आता फक्त काय करणार, तर बाय डॉट लिंक टेक्स्ट वापरणार आहे. बघा लिंक टेक्स्ट म्हणजे आपण काय बघतोय, 5 नंबरचा आपण हे बघतोय लोकेटर. 4 नंबरचा आपण नंतरला ठेवलाय, कारण तो फाइंड एलिमेंट्स ते दाखवायचे. ते बरेच एलिमेंट सेंड करतोय तो. ठीक आहे. क्लास नेमचा पण एरर आली आहे आपल्याला, त्याच्यामुळे ते स्पेस असल्यामुळे विदाउट स्पेस सापडला की तो घेऊ, आणि स्पेस कशी काढायची, स्पेसच्या एररला सोल्युशन काय ते पुढल्या याच्यामध्ये ते बघू आपण. ठीक आहे. आता आपण लिंक टेक्स्ट बघतोय. तर लिंक टेक्स्ट मध्ये तुम्हाला सिंपल डबल इनवर्टेड कॉमा मध्ये काय द्यायचंय, ही जी लिंक आहे याचं हे जे टेक्स्ट आहे बघा, इथे ब्लॅक मध्ये हे टेक्स्ट येते, म्हणजे ऍक्च्युली जे डिस्प्ले होतं हे लिंकचं टेक्स्ट तुम्हाला इथं द्यायचंय. ठीक आहे. आता हे वर्क होईल की नाही मला पण माहित नाही, तरी बघू आपण. हे मी असंच रन टाइम करतोय तुमच्या सोबतच, सॉर्स लॅब बॅकपॅक. ठीक आहे. आता लॉग इन बटन झालं, ते पुढल्या पेजवर गेलं. पुढल्या पेजवर त्यांनी लॉग इन बटन क्लिक केल्यावर थोडंसं मध्ये आपण त्याला वेट देऊ, नाहीतर कसं होईल, पेज लोड व्हायला थोडा वेळ लागतो, मग ते पुढलं बटन त्याला मिळणार नाही. इथे मी एक थोडासा 3 सेकंदाचा वेट टाकतो लॉग इन बटन नंतर, कारण दुसरा पेज लोड होता ना, त्याला लोडिंगला थोडा टाइम लागतो पेजला. हा, त्याच्यामुळे लगेच त्याला ती लिंक मिळणार नाही. आणि आता मी रन करून बघतो काय होतंय. या क्लिक नंतर दुसरीकडे जाईल. ठीक आहे. झालं. त्या लिंकवर त्यांनी क्लिक केली बघा, आणि दुसरं पेज परत ओपन केलं, बॅकपॅकच्या लिंकवर क्लिक केलं. ठीक आहे. म्हणजे आपला हा एक्सपार्ट पण हा पण लोकेटर वर्क झाला. ठीक आहे. आता याच्यामध्येच तुम्हाला जर हे पूर्ण नसेल घ्यायचं, याचा छोटासा पार्ट घ्यायचा असेल, ठीक आहे, तर इथे फक्त एक दुसरी मेथड आहे. कधी कधी ना काही लिंक खूप मोठ्या असतात, www. अशा खूप मोठ्या असतात, तर मग त्या पूर्ण लिंक आपल्याला घेता येत नाही. फक्त एक पार्टच लिंकचा घ्यायचा असतो, तर त्याच्या वेळेला जी मेथड आहे ती म्हणजे पार्शियल लिंक टेक्स्ट मेथड. पार्शियल लिंक पार्शियल लिंक टेक्स्ट मेथड मध्ये काय फरक आहे, तर आपण जे लिंक टेक्स्ट घेतलं होतं
ते न करता त्याचा फक्त छोटासा पार्ट टाकू शकतो. ठीक आहे. म्हणजे आता हे अख्खं होतं, आपण अख्खं घेतलं. आधी लिंक टेस्ट मध्ये आपण हे अख्खच्या अख्खं घेत होतो. पार्शियल म्हणजे त्याचा छोटा भाग. म्हणजे उद्या तुम्ही 100 स्लॅब जरी टाकलेत, पण प्रोव्हाइडेड की ती युनिक लिंक पाहिजे, नाही तर हे युनिक नसेल तर मग तो पहिलेवाले एलिमेंट आहे तेवढंच देईल. ठीक आहे. पण कुठली तरी लिंक हा ओपन करेल, कारण पार्शल पण फरक समजून घ्या. पार्शल लिंक टेस्ट म्हणजे अख्खं नाही तर त्याच्यामधला काही पार्ट. ठीक आहे. तर आता मी रन करतो. केलं त्यांनी पार्शल लिंक टेक्स्टनी पण वर्क झालं कोड. ठीक आहे. तर हे आपण बघितले आज लोकेटर्स. बेसिक लोकेटर्स आपण बघितले. आयडी नेम, क्लास नेम तो वर्क नाही झाला. ठीक आहे. टॅग नेम बघितला नाही अजून. लिंक टेक्स्ट, पार्शल लिंक टेक्स्ट बघितला. आणि आपण पुढे पुढे पण चाललोय ऑटोमेशन मध्ये. काही मेथड्स पण बघतोय आपण मध्ये मध्ये. जसे की आपण सेंड कीज मेथड बघितली आणि क्लिक मेथड बघितली. ठीक आहे. तर उद्याचं खूप इम्पॉर्टंट लेक्चर असेल, कारण उद्या आपण बघणार आहोत, सुरू करणार आहोत आपण या सीएसएस सिलेक्टर थोडक्यात बघून आपण सुरू करणार आहोत मेन आपलं एक्सपाथला. ठीक आहे. तर त्यामुळे फ्लो मध्ये राहा. आजचं असेल तर आजचं तर सिम्पल होतं लोकेटरचं, तेवढं काही नाही. पण उद्याचं मेन आहे. उद्या एक्सपाथ थोडंसं लॉजिकल आहे, त्यामुळे बघू. ठीक आहे. तर बघा, काय तुम्हाला काय डाऊट्स आहेत? कोणाला इश्यू, काही डाऊट्स, प्रश्न विचारा. नसतील तर मग उद्या सकाळी आपलं रेग्युलर टायमिंग 7. काही चेंज असेल, कोणाला काही इश्यू असेल तर मेसेज करा मध्ये. नाहीतर आपण 7 वाजता उद्या सकाळी भेटू. चालतंय. बाय. थँक्यू. बाय.